गुरुवारी रात्री ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली। दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मनोज जरांगे पाटील यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नुकसानीची पाहणी केली। त्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सरकारनं याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। आणि स्वतः राजेश्री शाहू महाराजांनी हे बांधून जतन केलेलं होतं। हे बघण्यासाठी लोकांचे डोळे देशभरातून आसुसलेले असतात आणि आज ती पुरावा ते असणारं संग्रहालय सगळं स्टेडियम जळून खाक झालं। ते खूप म्हणजे वाईट घटना आहे। खूप वाईट कसं झालंय काय झालंय हे मात्र सरकारनं तर बघितलंच पाहिजे। आता हे तर मी तसं सांगू शकत नाही, हे सरकारकडेच बघू शकतंय कसं जळीत झालंय काय झालंय। कारण मी काय आरोप करायसाठी आलेलो नाही, आम्हाला फक्त अस्मिता आहे आणि हे पुरातन आणि हे जतन राहिलं पाहिजे एवढीच मात्र आमची भावना आहे। जरांगे पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेलं हे नाट्यगृह कोल्हापूरची अस्मिता असून त्याची लवकरात लवकर पुनर्बांधणी करावी, त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तू गडकोट यांचं जतन करण्याकडे सरकारनं लक्ष द्यायला हवं अशी मागणी केली। त्या दुरुस्त्या पण केल्या पाहिजेत आणि सरकारनं आता इथून पुढे खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे। गड किल्ल्यावरती सुद्धा की जे आपला पुरातन साठा आहे ती नष्ट नाही झाला पाहिजे, आपले जे गड किल्ले तेही नष्ट नाही झाले पाहिजे। सरकारनं खूप आता बारकाईने इथून पुढे सावध राहून लक्ष ठेवणं गरजेचं आहे इथं, कारण इथं जर असं होतंय तर बाकीकडे सुद्धा त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे, नष्ट होता कामा नये। यावेळी त्यांच्यासोबत सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते।